मनपूर्वक अधिक स्वागत. सामन्याला जरूर सुरुवात पाहायला मिळेल. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. अक्षय आणि सोपान हे दोन फलंदाज ताकदवान मैदानाच्या आतमध्ये. ऑपरेटर आपण पाहतोय सूरज चौधरी. भरपूर चांगले संगीत त्यांच्या माध्यमातून जरूर ऐकवले जातात. जशी माच रंगात येणार तसं आमचं सँडी डीजे आणि ऑपरेटर सूरज चौधरी यांच्या माध्यमातून सूरज चौधरी SDC डीजे आपण पाहतोय. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी सबप्रभ निर्विद्रंब कुरुदेव सर्व कार्य सुसर्वदा. आराध देवत माझे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा. जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये जिथे सामना पाहायला मिळतो. एकीकडे ही तुडणी टीम त्यांच्या अगेन्स्ट फाईट करते वाघाची वाडी. इथं रिव्ह्यू घेतला जातो हाईट फॅक्टरसाठी. नक्कीच दोन्ही टीमला एक एक रिव्ह्यू असणार आहे. तो हाईट फॅक्टर आणि रनआउटसाठी असणार आहे. आणि नक्कीच द बॅटरने चॅलेंज केलाय हाईट फॅक्टरसाठी आणि जो काय निर्णय असेल जरूर तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल. रिफ्लेक्शन सध्या आपल्या स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळतोय. भरपूर चांगला क्लॅरिटी आणि क्वालिटी आपल्याला पाहायला मिळतोय. फील्ड डिलिव्हरी आहे आणि तो इथून टीमने रिव्ह्यू गमावलाय. आता इथून जो पंचाचा निर्णय असेल तो अंतिम असणार आहे. त्याची देखील नोंद घ्यायची प्रत्येक टीमनं. गोलंदाज तयार पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. पुन्हा एकदा बॅट्समॅन रच लागली जाते. स्ट्रेट ऑफ मध्ये बॉल उडवण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक आहे थोडंसं करा फंबलिंग पाहायला मिळतं. दुसरीचा कॉल आणि इथून दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. 2 धावा मिळाले. 2 धावीने धावसंख्येत बदल. धावसंख्येचा आपण विचार केला तर संघाचा मित म्हणीनं श्रीगणेश पाहायला मिळतोय. संघाचा अकाउंट ओपन पाहायला मिळतो. बॅटिंग करत असताना ही तुडणे टीम टॉस जिंकला आणि एक बॅटिंग करण्याचा एक धाडसी निर्णय आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर नरेश चौधरी साहेब आणि प्रभाकर पाटील साहेब यांचं देखील आगमन झालंय. मी विनंती करतो की या व्यासपीठावरती तुमचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. इथं जाऊया मैदानाच्या आतमध्ये काय घडलं जात आहे. पहिला धक्का बसला जातोय टीम ही तुटणे टीमला. फलंदाज बाद होईल अक्षय. बॅक टू द पॉवर लाईन. महत्वाचं विकेट बाद झालं. खरं तर बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला गोलंदाज पाहायला मिळेल प्रकाशवीर. प्रकाशवीर टीमचे कॅप्टन गोल. आज खरं तर प्रकाशवीरचं कौतुक केलं तर टेनिस क्रिकेटच्या पटलावरती खरं तर वेग आणि वेगाचा बेतात भाषा सातत्यानं म्हटला जातोय. आणि सध्या बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय पहिलं पॉवर प्लेचं षटक असताना एक महत्वाचं विकेट जरूर बाद केलाय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये करण चौधरी. पुन्हा एकदा बॅट्समॅन लागली जाते. ही फटका फसला जातोय. क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली. टिपलाय झेल लॉंग ऑफ मध्ये. अजून एक बॅक टू बॅक दुसरा धक्का. टीम ही तुटणे. जे मुख्य व्यासपीठावरती जे पाहुणा वर्ग आपण पाहतोय खऱ्या अर्थानं भगवान शेठ सिनारे धुंद्रेपाडा त्यांच्या समेत नारायण चौधरी साहेब धुंद्रेपाडा. त्या मुख्य व्यासपीठावरती पाहुण्यांच्या लटवण्या गर्दी त्यांच्या समेत मधुकर चौधरी साहेब त्यांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपयाचे धनराशी स्पर्धेमध्ये आली. साहेब आपलं मनपूर्वक आभार. त्यांच्यासोबत नारायण चौधरी साहेब त्यांच्या माध्यमातून देखील 500 रुपयाचा धनराशी स्पर्धेमध्ये आली गेली. त्यांचे मनपूर्वक आभार. नरेश चौधरी साहेब आपण पाहतो श्री समर्थ अटल सप्लायरचे सर्वे सर्व त्यांना देखील मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतो. आणि त्यांच्यासोबत प्रभाकर पाटील साहेबांना मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतो. सर्व मान्यवरांच्या स्पर्धेच्या माध्यमातून मनस्यपूर्वक सहर्ष स्वागत. जय शिवराय. अजित जे वाघोबा ग्रामस्थ मंडळ तामसई आज मेगा फिनाले स्पर्धेचा अगदी आपल्याला पाहायला मिळतो. पाहुण्यांच्या लोटांना गर्दी मुख्य व्यासपीठावरती सर्व पाहुण्यांचं स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये जिथे जोडले गेले द व्हाईस ऑफ माथेरान मनोजी फसाळे. ठीक आहे सोमाज अमोल. सवय मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज चंद्रकांतला पाहतो आपण सध्या स्ट्राईक एंड वरती. पुन्हा एकदा कार्पडीच्या साईडने बॉलला ठेवलेला जातोय. फटका भरपूर चांगला आहे. स्लीप पॉईंट मध्ये बॉलला ट्रॅव्हल केलाय. सध्या दुसरीचा कॉल केला जातो. धोक्याची घंटा होऊ शकते. इथं प्रयत्न भरपूर चांगला होता आणि इथून पंचाने रिफर केला जातोय डायरेक्ट आमच्या स्क्रीनवरती थर्ड अंपर मध्ये. आणि जरूर
आम्ही चेक करून स्क्रीनवरती आणि जो काय निर्णय असेल तो तुमच्यापर्यंत जरूर पोहोचला जाईल. धावसंख्या जर पाहिली तर फक्त 2 धावींवरती गाडी थांबली जाते. 3 धावींवरती गाडी थांबली जाते आणि इथून खरं तर प्रकाशवीरचं कौतुक केलं पाहिजे. काय कमालीचं आपल्याला पाहायला मिळतं. हे पहा रिप्ले ॲक्शन सध्या आपल्या स्क्रीनवरती जरूर पाहायला मिळतो आहे. फलंदाज सेफ आहे. इथून 2 धावा मी तर म्हणेन मिळाल्या जात आहे आणि या 2च्या मदतीने धावसंख्येत बदल. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतील 5 या आकड्यावरती पाहायला मिळत आहे. 5 धावा सध्या धावफलकावरती पाहायला मिळतात. या षटकाचा विचार केला तर खूपच अप्रतिम नाव कोरलं गेलंय आणि सध्या भरपूर फॉर्म मध्ये आहे प्रकाशवीर. पुन्हा एकदा कुठल्याही स्पर्धी चेंडू अडवला होता. फुटबॉलचा वापर थोडासा पाहायला मिळाला होता, परंतु हा बॉल थोडासा बाहेरून बॉल पाहायला मिळतो. पंचांचा इशारा वाईट बॉल. एका मंदिर धाव पाहायला मिळते. थँक्यू मनोज. त्याचनंतर शनिवार पारधी साहेबांचं देखील शुभ आगमन. मुख्य व्यासपीठावरती हेदुर्णे गावाच्या आणि खऱ्या अर्थानं कानपोलीस ग्रामपंचायतीचे विद्यमान माजी सदस्य ज्यांना होण्याचं भाग्य लाभलं होतं. अगदी राजकीय क्षेत्रामधील आवाजाची बुलंद तोप म्हणून आपण ज्यांच्याकडे सातत्यानं पाहतो आहे ते हेदुर्णे गावाचे डॅशिंग डायनामाइट व्यक्तिमत्व शनिवार पारधी साहेबांचं शुभागमन. वेलकम साहेब, आपलं स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. कोला टाकला जातो या वेळचा चेंडू क्रिकेटचा ब्रह्मास्त्र वाईट यॉर्कर फेकला जातो. एंड ऑफ द वन. षटक क्रमांक पहिलं अर्थातच स्टीव्हनचं पहिलं षटक संपलंय. संघाची टोटल धावसंख्या धावफलकेवरती 6 वरती. पहिलं षटक संपलं जातं. पहिलं पॉवर प्लेचं धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतील 6 या आकड्यावरती पोहोचली गेले. पहिल्या पॉवर प्लेमध्ये मी तर म्हणेन पॉवरफुल बॉलिंग सध्या प्रकाशवीरची राहिली गेली आहे. कारण इथून टीमला पहिल्या पॉवर प्लेमध्ये 10 ते 15 धावा येणं फार महत्त्वाचं आहे. कारण 4 षटकांची मॅच आहे. 4 षटकांमध्ये मी तर म्हणेन जवळ-जवळ 40-45 धावा तरी येणं फार महत्त्वाचं आहे. परंतु अजूनही 2 फलंदाज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल सोपान आणि चंद्रकांत. हे 2 फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. सोपानकडनं अपेक्षा आता भरपूर असणार आहे. कारण सोपानची देखील बॅटिंग मी भरपूर वेळा पाहिली आहे आज ह्या नगरीमध्ये आणि खरं तर या परिसरामध्ये सातत्याने हिदुटणी टीम आम्ही पाहिली जाते. त्याच्यामुळे या दोन्ही टीमकडे चांगला टॅलेंट, चांगले बॅटल बॉलर आपल्याला जरूर पाहायला मिळतील. दुसऱ्या षटकाला जरूर सुरुवात बॉलिंग ट्रॅकवरती आहे. राकेशला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती. राकेश वाघ कमी वयाचा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल, पहिलाच बॉल, फटका भरपूर चांगला आहे. बिडॉन मध्ये बॉलला ट्रॅव्हल केला जातो. थोडंसं खराब फंबलिंग दुसरीचा कॉल पाहायला मिळतोय आणि इथून या वाघाची वाडी टीमला या चुका सुधाराव्या लागतील. कारण आज एक एक धाव फार महत्वाचे आहे. त्याच्यामुळे क्षेत्ररक्षण चांगलं करणं, चांगलं इफेक्ट आपल्या टीमला देणं हे फार महत्वाचं आहे. आणि इथून 2 धावा मिळाल्या. 2 धावेने धावसंख्येत बदल. धावसंख्या 8 या आकड्यावरती पाहायला मिळते आहे. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळेल राकेश. चांगला कमबॅक मी तर म्हणेन वाघाचीवाडी टीमला. खरं तर टॉस जिंकला या हितुटणे टीमने बॅटिंग करण्याचा एक धाडसी निर्णय. पुन्हा एकदा फटका भरपूर चांगला गॅपमध्ये बॉलला ढकलला जातं. कबूर पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक आहेत ते त्यांना थोडंसं करा फंबलिंग. इथून 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातात. तिसरीचा कॉल परंतु तिथून नाकार असेल. मिळेल फक्त 2च्या मदतीने धावसंख्या थोडीशी पुढे पाहायला मिळेल. चांगलं एखादा 1-2 मोठे फटके आले तर धावसंख्या थोडीशी उभी पाहायला मिळेल. बॅटिंग करत असताना टीम हितुटणे टीम, परंतु ते प्रयत्न ते मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करणं हे फार महत्त्वाचं असणार आहे. कारण 4 षटकांची मॅच आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला प्रथम टॉस जिंकून बॅटिंग करण्याचं एक धाडसी नेणं आणि बॅटिंग पॉवरफुल करणं हे फार महत्त्वाचं. पुन्हा एकदा पाठची नजर लागली जाते. फटका भरपूर चांगला, गॅप भरपूर मोठे आहे आणि बॉल थांबणार नाही. बॉल चालला बॉर्डर लाईनच्या पुढे. 6 दिवसामध्ये पहिला चौकार आपल्याला पाहायला मिळतो टीम बॅटिंग करत असताना हितुटणे टीमकडनं. संख्येत बदल. धावसंख्या 14 धावा सध्या धावफलक्यावरती पाहायला मिळत आहे आणि इथून अशीच फटकेबाजी करावा लागेल ही तुटणे टीमला. फलंदाज आपण पाहतोय सध्या स्ट्राईक वरती सोपान. मी मगाशी उल्लेख केला होता या खेळाडूचा. जोपर्यंत सोपान मैदानाच्या आतमध्ये असणार तोपर्यंत त्यांच्या टीमच्या खेळाडूंना जरूर अपेक्षा असणार की जोपर्यंत सोपान आहे तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये डंका पिटणार.
आणि तेच सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा हा बॉल थोडासा शॉर्ट मिस बॉल होता. आक्रमण करता आला नाही. फलंदाजाला जागेवरती थांबवला आणि हा बॉल निघून चालला विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. तेवढे डॉट बॉल, तेवढी धावसंख्या कमी. जर तुम्हाला टार्गेट मोठा करायचा असेल, तर मग प्रत्येक बॉलवरती हल्ला बॉल करावा लागेल इथून त्या टीमला. आणि जोपर्यंत सोपान आहे, तोपर्यंत जरूर अपेक्षा असेल. आज YouTubeच्या वाहिनीनुसार खरं तर जे प्रेक्षक वर्ग लाईव्हमध्ये ज्या जोडले असतील, मी त्यांचे करूया जे वाघोबाऊ ग्रामस्थ मंडळ तामसेमध्ये तुमचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. प्रेक्षकांच्या अलोठानं गर्दी काही क्षणामध्ये जरूर पाहायला मिळेल. जसं जसं टाइम वाढत जाणार तसं तसं प्रेक्षकांची गर्दी जरूर आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा स्ट्रेट अप मध्ये उडवलाय. फटका भरपूर चांगला आहे. शतरक्षक आहे परंतु बॉल थांबणार नाहीये. बॉल चालला एका टप्प्यानं बॉर्डर लाईनच्या पलीकडे पार चौकार. सुभाष डीजे सँडी त्यानंतर चौकाराला धावसंख्येत बदल धावसंख्येत आपल्यावरती पाहायला मिळतील 18 षटकाचा आपण जर विचार केला तर शेवटचा बॉल बाकी स्ट्राईक वरती फलंदाज आपण पाहतोय सोफन ऑन फायर सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा हा बॉल यॉर्कर पद्धतीचा जरूर पाहायला मिळाला होता परंतु थोडंसं बाहेर पाहायला मिळतोय. पंचांनी जरूर इशारा केला. वाईडचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. खूपच बाहेर चेंडू होता. मी तर म्हणेन वाईड हरकलचा प्रयत्न होता आणि इथून थोडीशी लेंथ खरं तर गोलंदाजाची थोडीशी खराब पाहायला मिळते. राकेशला आपण पाहतोय गोलंदाजीवरती खरं तर प्रकारचं कौतुक केलं पाहिजे. पहिल्या मनोज थँक्यू. राम चौधरी साहेबांना विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावरती केतुटणे गावचे व्यक्तिमत्व त्यांना मी इन्व्हाइट करतोय. साहेब आपण या मुख्य व्यासपीठावरती आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून मनस्यपूर्वक सरसे स्वागत. लगातारचा दुसरा खराब चेंडू येतो. टीमची टोटल धावसंख्या धावफलकीवरती बनले 20 रन ऑन स्कोरबोर्ड लॉस ऑफ 2 विकेट. 2 विकेट त्यामध्ये 20 धावा बनल्यात धावफलकीवरती टीम केतुटणे संघाच्या. नक्कीच 2 विकेट जरूर बाद झाले. जोपर्यंत अजूनही सोपन असेल तोपर्यंत अपेक्षा जरूर हितुटणे टीमला असणार आहे. कारण जरी या 2 फलंदाज बाद झाले कारण मेन हिटर अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे तो म्हणजे सोपन. पुन्हा एकदा विचार केला तर हा बॉल पहा काय घडलं जात आहे आणि इथून मिळाली फक्त एक सिंगल बाईच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळते. इथून षटक क्रमांक संपलं जातं. या 2 आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकीवरती पाहायला मिळतील 21 धावा स्कोर कार्डवरती. सुरुवात पाहायला मिळेल. 2 फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सोपन आणि चंद्रकांत. हे 2 फलंदाज सोपनचं कौतुक केलं पाहिजे. आतापर्यंत त्याच्या बॅटमधनं खरं तर 2 चौकार जरूर पाहायला मिळालेत आणि या भरपूर चांगला कमबॅक आता पाहायला मिळतोय. स्ट्राईक मिळाली चंद्रकांतला. आता इथून चंद्रकांतला हल्लाबोल करणं हे फार महत्त्वाचं असणार आहे. 12 बॉलचं केलं बाकी. पहिलाच बॉल वेगवान टप्पा पाहायला मिळाला होता. इथून बॉल खूपच यष्टीच्या बाहेर पाहायला मिळतो. पंचांचा इशारा आपण पाहतोय. वाईड बॉल आणि एक अवंतर धाव पाहायला मिळते. एक अवंतर धावेने धावसंख्येत बदल धावसंख्येत आपल्यावरती पाहायला मिळतील 22 धावा. बालाजी वीर बॉलिंग ट्रॅक वरती. पुन्हा एकदा हा बॉल टापला होता. खरं तर टप्पा पडल्यानंतर काय वेग पाहायला मिळतोय बालाजी वीरचा. बालाजी म्हटलं तर बालाजीकडे देखील ताकद भरपूर आहे. हेही एक अष्टपैलू खेळाडू आहे. बालाजी देखील कमबॅक करू शकतो. कारण बालाजीचा विचार केला तर याही खेळाडूचा एक वेगवेगळा विक्रम आहे या खेळाडूच्या नावावरती. कारण यालाही मोठे फटके मारणं थोडंसं अवघड आहे. थोडंसं विकेट किपर पाडणं खराब फंबलिंग पाहायला मिळतोय. आणि इथून एक पायच्या स्वरूपामध्ये मिळाली एक सिंगलच्या मदतीने धावसंख्येत बदल. धावसंख्या धावफलकीवरती पाहायला मिळतील 23 धावा धावफलकीवरती पाहायला मिळत आहे. चांगला कमबॅक मी तर म्हणेन वाघाची वाडी टीमनं केला बॉलिंगच्या जोरावरती. आज खरं तर मैदानाच्या आतमध्ये भरपूर चांगला धुमाकूळ आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु जोपर्यंत अजूनही सोपन असेल तोपर्यंत खरं तर मोठे फटके जरूर पाहायला मिळतील. कारण सोपनची बॅटिंग मी भरपूर वेळा पाहिले आणि खरं तर टीमचा एक चांगला खेळाडू आहे. त्यांच्यामध्ये त्यांची संपूर्ण टीम्स आपण पाहतो 11 खेळाडू. त्याचनंतर 12 बॉक्समध्ये आमच्यासोबत जॉईंट आहे आणि खरं तर प्रत्येक टीम्स आज गावाच्या नावाने खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये जेव्हा जेव्हा उतरतात
तेव्हा तेव्हा प्रत्येक टीमचा बोलबाला जरूर पाहायला मिळतो. हा बॉल थोडासा स्लो पद्धतीचा पाहायला मिळाला होता. बॅट्स आणि बॉलचा काही संपर्क नाहीये. बॉल चाललाय विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. तेवढी डॉट बॉल असेल तर मी तर म्हणेन इथून टीमची धावसंख्या भरपूर कमी पाहायला मिळेल. सध्या धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 23 धावा. तिसऱ्या षटकाला देखील सुरुवात गेली आहे. मी तर म्हणेन या गोलंदाजामध्ये या बालाजी वीरचा बोलबाला आपल्याला चांगला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बॅटची एनर्जी लागली जाते. गॅपमध्ये बॉलला ढकलला जातो या विकेट कीपर आपण पाहतो तिथं आणि थर्ड स्लिपमध्ये चेंडूला थोडंसं ट्रबल केला होता. एक सिंगल जरूर पाहायला मिळाले. एक सिंगलच्या मदतीने धावसंख्येत बदल. धावसंख्या 24 24 धावा स्कोर कार्डवरती पाहायला मिळत आहे. तू काय टेन्शन घेऊ नको बाळा. इथून सर विचार केला तर पहिली मॅच आहे. अजून फीचर अभी बाकी आहे आणि खरं तर अजून 1-2 मॅचेस जशा होतील ना, तसं आमचे सँडी डीजे जरूर प्रेक्षकांची मनं जिंकतील. नक्कीच अजून एक फलंदाज बाद झाला. फलंदाज चंद्रकांत हा बाद झाला. नवीन फलंदाज जीवन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा शॉर्ट पिच बॉल होता. गॅपमध्ये ढकलण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. मध्ये बॉलला ट्रॅव्हल केला गेला होता आणि इथून मिळाले. बॉलला ट्रॅव्हल केला जातो. भरपूर क्षेत्ररक्षक आहेत. आवाज जरूर केला जातो. प्रयत्न केला जातोय. खराब खराब फंबलिंग पाहायला मिळतोय आणि इथून 3 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या जातात. चांगली रीतीने wicket पाहायला मिळते. 3 धावा 3च्या मदतीने धावसंख्या 28 धावा स्कोर कार्डवरती पाहायला मिळते. चांगली बॅटिंग मी तर म्हणेन इथून टीमकडे आपल्याला पाहायला मिळते. खरं तर प्रकाश वीरचं कौतुक केलं पाहिजे. अफाट मेहनत. आज गावाचं नाव पुढे करायचं असेल तर आम्हाला इथून लढावं लागेल आणि मैदानाच्या आतमध्ये पराकष्ट करावं लागेल. आणि प्रकाशला देखील ठाऊक आहे मोठी स्पर्धा आहे. आज आपण खरं तर या स्पर्धेमध्ये एंट्री दिली तर मग आम्हाला मेहनत करणं हे फार महत्वाचं आहे. पहिलाच बॉल हुक केला जातोय. फटका भरपूर चांगला आणि बॉलला फेकून दिलाय बॉर्डर लाईनच्या पलीकडे. आउट ऑफ द पार षटकार. आता इथं करायचे हितुटणे टीमला आणि इथून पहिल्याच बॉलवरती कारण शेवटचं षटक आणि या षटकांमध्ये धरठोक काम करणं मी तर म्हणेन करावं लागेल हितुटणे टीमला. षटकार आलाय धावसंख्येत बदल. धावसंख्या 34 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहे. अशोक वरती पहिल्याच बॉलवरती हल्ला जरूर चढवलाय. दुसरा बॉल आपण इथं विचार केला तर इथं डायरेक्ट हिट जरूर पाहायला मिळतंय. विकेटचं पतन पण इथून पंचाचा वाईट बॉल आणि इथून फलंदाज होईल बाद.
जीवन हा फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाला आणि इथून नवीन फलंदाज प्रकाश मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. इथून पहिल्या बॉलवरती जरूर षटकार पाहायला मिळाला होता आणि त्यानंतर हा बॉलवरती थोडासा वाईट बॉल होता. एक अवांतर धाव जरूर पाहायला मिळाली होती. गोलंदाज तयार पुन्हा एकदा शॉर्ट बेस बॉल होता. स्लो पद्धतीचा बॉल पाहायला मिळाला होता. इथून बॅट्स आणि बॉलचा काही संपर्क पाहायला मिळत नाही. अजून एक डॉट बॉल जरूर पाहायला मिळतो आहे. इथून आता 6 बॉलचा खेळ बाकी होता आणि इथून खरं तर 2 बॉलचा खेळ इथं संपला गेला आणि अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. चांगली बॅटिंग, चांगले मोठे फटके येणं फार महत्त्वाचं असणार आहे. गुडघा टेक तमाशात एक असं समीकरण पाहायला मिळालं होतं आणि इथून पंचांचा बोट आकाशाकडे. अजून एक रनआउटचा शिकार पाहायला मिळतोय. धक्का बसेल इथून टीमला. मध्ये आपल्याला पाहायला मिळतो आता बादल सारखी बॅटिंग करावं लागेल. काही बॉलचा खेळ बाकी, टार्गेट सेट कुठपर्यंत असेल. पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना हितूटने टीम जरूर पाहायला मिळेल. 3 बॉलचा खेळ संपलाय. 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी असणार आहे. गोलंदाज तयार पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती अशोकला पाहतोय. बादल सध्या पाहतोय स्ट्राईक एंड वरती. पुन्हा एकदा स्ट्रेटअप मध्ये बॉलला उडवला जातोय. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. टिपलाय झेल. काय झेल टिपला जातोय. खरं तर वाणी उर्फ वाणी आपण पाहतोय आणि आज वसंत आहे. वसंत उर्फ वाणी आणि अप्रतिम झेल टिपला गेलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. अनंता. 2 बॉलचा खेळ बाकी. टार्गेट सेट कुठपर्यंत असेल इथून टीम. क्रॉस द लाईन मारण्याचा प्रयत्न आहे. जोरदार अपील पाहायला मिळते. थोडासा उत्साह जास्त, विश्वास कमी. एकदा मिळाला. दुसरीचा कॉल केला जातोय. कॉल चुकीचा आणि इथून चुकी होणार नाही. वाघाचीवाडी टीम कडनं लेग बाईची मिळाली फक्त एक सिंगल आणि इथून दुसऱ्या धावीचा प्रयत्न असताना फलंदाज होईल रनआउट बाद. शेवटचा बॉल मी तर म्हणेन आता शेवटचा बॉल बाकी असेल या षटकातला. धावसंख्या धाफलकीवरती पाहायला मिळतील 36 धावा जरूर धाफलकीवरती पाहायला मिळतात. पाहायचं शेवटच्या बॉलवरती चौकार, षटकार, सिंगल, डबलला प्राधान्य देईल का. खरं तर सोपन बाद झाल्यानंतर आता पूर्ण लाईन लागली झाली आहे. खरं तर सोपन रनआउटचा फलंदाज बाद झाला आणि खरं तर त्या फलंदाजाकडनं जरूर एक षटकार देखील पाहायला मिळाला होता. 4थ्या षटकाला सुरुवात झाली होती आणि पहिल्या बॉलवरती जरूर षटकार ठोकला होता आणि त्याच्यानंतर जो दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना खरं तर क्षेत्ररक्षकाने दिलेले अप्रतिम साथ. कारण प्रकाश बिरला देखील ठाऊक आहे. कारण आपल्याला जास्तीत जास्त धाव रोखण्याचं काम करायचं आहे. कारण वाघाचीवाडी टीमकडे देखील बॅटिंग लाईन भरपूर चांगली आहे. शेवटचा बॉल टार्गेट सेट बॉल. शेवटचा बॉल टप्पा पडल्यानंतर स्लो पद्धतीचा बॉल. शेवटचा बॉल आलाय डॉट आणि षटक क्रमांक संपलं जात आहे 4 आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या दाबलवरती पाहायला मिळतील 36 धावा. येणारे बॉल असतील 24 आणि 24 बॉलमध्ये 37 धावींची गरज. पुढच्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना टीम वाघाचीवाडी टीमला दिव्या संधी डीजेला. जय शिवराय आयोजित जे वाघोबा व ग्रामस्थ मंडळ तामसई आज या स्पर्धेतील अंतिम रजन्या मेगा फिनाल्या आज आपल्याला पाहायला मिळेल आणि खऱ्या अर्थानं भरपूर मोठ्या संख्येनं अतिथी मान्यवरांची उपस्थिती आपण पाहतोय. तर खऱ्या अर्थानं आज आपण जर का पाहिलं गेलं मेगा फिनाल्या आणि आज देखील भरपूर मोठ्या संख्येनं अतिथी मान्यवरांची उपस्थिती आपण पाहतोय.
सातत्याने आपण जर का पाहिल्या गेला प्रत्येक रजनीमध्ये पाहुण्यांचं मात्र या स्पर्धेमध्ये आपण उपस्थिती पाहिली आहे आणि आलेल्या अतिथी मान्यवरांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या वतीनं आपल्याला सातत्यानं पाहायला मिळाला. आपल्याकडे वेळ आहे ते आपण सन्मानाकडे वळतोय. खऱ्या अर्थानं उपस्थित आदरणीय भगवानजी सिनारे साहेब धुंद्रेपाड्या गावातील एक फार चांगले व्यक्तिमत्व. त्यांना विनंती करेन की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. सातत्यानं आपण जर का पाहिल्या गेले या परिसरामध्ये ज्या वेळा आपण जर का पाहिल्या गेल्या अनेक मोठमोठ्या स्पर्धा होतात त्यावेळी त्यांचं फार चांगलं योगदान असतं आणि आज देखील खऱ्या अर्थानं आमचे लाडके आयोजक ग्रामस्थ मंडळ तामसई आणि संपूर्ण जे वाघोबा तामसई टीमवरती असलेलं प्रचंड प्रेम आणि त्या प्रेमाखातीर आज या नाईट स्पर्धेमध्ये त्यांची उपस्थिती आपण पाहतोय आणि त्यांचा शुभ सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. माईची उपदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मानजन देऊन त्यांचा हा शुभ सन्मान आपण पाहतोय. आपण जर का पाहिलं गेला आज सातत्यानं अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये त्यांचं फार योगदान राहिलं जातं आणि आज देखील या स्पर्धेमध्ये त्यांचं भरपूर चांगलं योगदान आपल्याला पाहायला मिळालं आणि खऱ्या अर्थानं हा सन्मान आपल्याला पाहायला मिळाला. पुढील सन्मान आपल्याला पाहायला मिळाला आदरणीय नारायणजी चौधरी साहेब धुंद्रेपाड्यातील एक आणखीन एक फार चांगले नाव आपण पाहतोय. त्यांना देखील विनंती करेन की आपण देखील आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. खऱ्या अर्थाने या स्पर्धेचे सर्व मंगलदाता वीर यांचे शुभ असते मात्र त्यांचा शुभ सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. चला बॅटिंग करणाऱ्या टीमला विनंती असेल बॅट्समन पाठवायचे मैदानाच्या आतमध्ये. खऱ्या अर्थाने सातत्याने असं म्हटलं जातं की फुलाला फुल जोडत गेला की फुलहार तयार होता, दिव्याला दिवा जोडत गेला की दीपमाल तयार होत्या आणि माणसाला माणूस जोडत गेला की माणुसकीचं एक सुंदर नातं तयार होतं. आणि आज आयोजकांनी खऱ्या अर्थानं भरपूर मोठ्या संख्येनं अतिशय चांगली माणसं जोडलेत आणि आज या स्पर्धेतून आपण पाहिलं गेलं बिझी शेड्यूल असताना मात्र साहेब या स्पर्धेतून रजा घेत असताना आदरणीय भगवानजी सिनाऱ्या धुंद्रेपाड्या गावातील आणि तसेच नारायणजी चौधरी खऱ्या अर्थानं आपण या स्पर्धेमध्ये आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली आणि या स्पर्धेला तुमचा बहुमूल्य वेळ दिला. तुमचा पुन्हा एकदा मनस्वी आभार असतील. तसेच आपण जर का पाहिलं गेला आदरणीय सोमाशीद या साहेबांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय. तर त्या अतिथी मान्यवरांना विनंती करेन की आमच्या मुख्य व्यासपीठावर देऊन मात्र स्थानपन्न व्हायचं. आपलं देखील या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. खऱ्या अर्थानं आपण जर का पाहिला गेला या स्पर्धेचा खास आकर्षण राहिला गेला येणाऱ्या प्रत्येक अतिथी मान्यवरांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाला. तर पुढील सन्मान आपल्याला पाहायला मिळेल. आपण जर का पाहिला गेला श्री समर्थ वॉटर सप्लायरचे सर्व आदरणीय नरेशजी चौधरी साहेब यांना विनंती करेन की आपल्या सन्मानाचा स्वीकार आपण देखील करायचा आहे. फार चांगले व्यक्तिमत्व आपण पाहतोय. सातत्यानं आपण पाहायला गेला त्यांच्या माध्यमातून देखील या परिसरामध्ये अतिशय चांगली कामं आपल्याला पाहायला मिळतात. तसंच आपण जर का पाहायला गेला आदरणीय कृष्णा सप्रिया यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. आपण सन्मानाकडे वळतोय. खऱ्या अर्थानं आपण जर का पाहिलं गेला आदरणीय नरेशजी चौधरी या अतिथी मान्यवरांना विनंती करेन की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. श्री समर्थ वॉटर सप्लायरचे सर्व आपण पाहतोय आणि अतिशय चांगले योगदान या स्पर्धेसाठी त्यांचं देखील लाभलं गेलं आपण पाहतो आणि त्यांचा हा शुभ सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. ग्रामस्थांना विनंती करेन की आपल्या शुभ असते मात्र आदरणीय नरेशजी चौधरी या अतिथी मान्यवरांचा मात्र यथोचित मान सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. सातत्यानं आपण जर का पाहायला गेला या स्पर्धेतील पहिलं पर्व आपण पाहतोय. मात्र या स्पर्धेला आपण पाहिलं गेलं अमोल सर जवळपास 50 ते 60 अतिथी मान्यवरांना अद्यापर्यंत या स्पर्धेला भेट दिल्या आणि त्याचं एकमेव कारण राहिलं गेलं या स्पर्धेचा दर्जा आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या रीतीने ही स्पर्धा भरवली गेल्या जे शिवरा आयोजित जे वाघोबाबा ग्रामस्थ मंडळ तामसई प्रकाश झोतातील एक दमदार स्पर्धा. खऱ्या अर्थाने ज्या स्पर्धेची चर्चा आज संपूर्ण भारतभर आपण जर का पाहिल्या गेल्या आणि प्रत्येकांच्या मनावरती अधिराज्य गाजवणारी स्पर्धा आपण पाहतोय. जर का पाहिलं गेलं आदरणीय नारायणजी चौधरी या साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल आपण जर का पाहिलं गेलं 500 रुपयाची नगद धनराशी आली गेल्या त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. नारायणजी चौधरी साहेबांना विनंती करेन की आपण देखील आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. पण जर का पाहिलं गेला एक फार चांगलं व्यक्तिमत्व आपण पाहतोय. सोमाशीद यांना विनंती करेन सातत्यानं आपण जर का पाहिलं गेलं या स्पर्धेसाठी त्यांचं देखील फार मोलाचं योगदान राहिलं आपण पाहतोय. तसेच आपण जर का पाहिलं गेलं संतोषजी सप्रा आपण देखील कुठे असाल तर आपण देखील या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील हार्दिक स्वागत असेल. खऱ्या अर्थानं
फार चांगले व्यक्तिमत्व आपण पाहतोय सातत्यानं आपल्याला शुभ सन्मान स्वागत कक्षामध्ये पाहायला मिळतोय. आलेल्या अतिथी मान्यवरांचा यथोचित मान सन्मान. सामना देखील फार महत्त्वाचा चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. ज्या ठिकाणी आपण पाहायला गेलं हेतुटण्या आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करतोय वाघाचवाड्या. तसेच आपण जर का पाहायला गेला आज सर्व अतिथी ग्रामस्थांना विनंती करेन, आज या स्पर्धेतील अंतिम रजनी आणि इथून आपण जर का मॅचचा आनंद घेत असाल तर आपल्या गावाची आपल्या अभिमानाची आणि तामसईकरांनी पाहिलेलं स्वप्न आज खऱ्या अर्थानं सत्यात उतरत असताना या स्पर्धेला आपण निरोप देणार आहोत. तर सर्व ग्रामस्थांना विनंती करेन की आपण या मुख्य व्यासपीठावरती या जर का मॅचचा आनंद घेत असतील तर. आदरणीय शनिवारजी पारदे हेदुटणे गावचे माजी सदस्य, एक फार चांगलं व्यक्तिमत्व आपण पाहतोय. तर त्यांना देखील विनंती करेन की आपण देखील आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. सातत्याने आपण जर का पाहायला गेला हेदुटणे गाव म्हटला तर अतिशय गाव छोटं आहे, मात्र त्यामध्ये आपण जर का पाहायला गेला अतिशय चांगली नभा आपल्याला सातत्यानं पाहायला मिळत असतात. आणि त्या गावातील एक फार चांगलं नाव आपण पाहतोय, क्रिकेटवरती असलेलं प्रचंड प्रेम आणि आज या स्पर्धेमध्ये त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यांचा शुभ सन्मान आपल्याला पाहायला मिळतो. आपण पाहायला गेला सातत्यानं आपण पाहतोय आज अंतिम रजनीमध्ये देखील भरपूर मोठ्या संख्येनं अतिथी मान्यवरांची उपस्थिती आहे आणि त्या अनुषंगानं आलेल्या प्रत्येकी अतिथी मान्यवरांचा यथोचित मान सन्मान आपली भारतीय संस्कृती जपत असताना आयोजकांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. तसेच पुढील सन्मान आपल्याला पाहायला मिळेल आदरणीय प्रभाकरजी पाटील आणि प्रसन्न पाटील त्यांचे चिरंजीव याचकडून या स्पर्धेसाठी तब्बल आपण जर का पाहायला गेला 1000 रुपयाचं पारितोषिक आपल्याला पाहायला मिळाला. आणि मी विनंती करेन की आपण देखील आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. आदरणीय आपण पाहतोय खऱ्या अर्थानं प्रभाकरजी पाटील या ठिकाणी मात्र उपस्थित आहेत आणि त्यांचे चिरंजीव प्रसन्न पाटील यांच्या संयुक्त विद्यमानानं या स्पर्धेसाठी तब्बल 1000 रुपयाचं नगद धनराशी लाभले गेल्या. धुंद्रे गावातील एक फार चांगलं व्यक्तिमत्व आपण पाहतोय आणि त्यांचा शुभ सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं आपण जर का पाहायला गेला आज अंतिम रजनीमध्ये प्रचंड मोठ्या संख्येनं आपल्याला प्रेक्षक वर्ग देखील जॉईन झाला. त्या सर्व लाडक्याकडे रसिक वर्गांचं देखील हार्दिक स्वागत असेल. तसेच आपण जर का पाहायला गेला नरेशजी चौधरी आदरणीय आपण जर का पाहायला गेला श्री समर्थ वॉटर सप्लायरच्या याचकडून देखील या स्पर्धेसाठी तब्बल 1000 रुपयाची नगद धनराशी आली गेली आहे. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक आभार असतील. तसेच आपण जर का पाहायला गेलं पुढील सन्मान आपल्याला पाहायला मिळेल हेदुटणे गावातील एक फार चांगले दमदार व्यक्तिमत्व आदरणीय राम चौधरी या सर्वांना देखील विनंती करेन की आपण देखील आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. आज खऱ्या अर्थानं त्यांच्या गावातील संघ मैदानाच्या आतमध्ये खेळ करतोय. त्या अनुषंगानं आज हेतुटणीचे देखील भरपूर अतिथी मान्यवर आपल्याला पाहायला मिळाले आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. आदरणीय राम चौधरी यांचा आज सन्मान आपण पाहतोय. स्वागत कक्षामध्ये माईची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांचा शुभ सन्मान आपल्याला पाहायला मिळाला आहे. तसेच आपण जर का पाहायला गेलं आदरणीय नामदेवजी भगत यांचं देखील याने शुभ आगमन झालंय. त्यांना देखील विनंती असेल की या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील जे वाघोबा व ग्रामस्थ मंडळ तामसई या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. 9व्या कॉम्बॉक्समध्ये ज्या ठिकाणी जॉईंट होतील आज खऱ्या अर्थानं अमोल देवीर. हॅलो, थँक्यू सो मच. 18मध्ये 28चं समीकरण होतं. पहिल्या डाबामध्ये 37 बनल्या होत्या. त्या पहिल्या डाबामध्ये हितुटणे संघानं फलंदाजी केली होती. आता समीकरणाचा विचार केला संघ पोहोचला धावफलकेवरती 11वरती 1 विकेट. त्यामध्ये प्रकाशवीरची महत्त्वाची विकेट संपन्न केली होती. पहिल्या षटकामध्ये अक्षय चौधरीने त्यानं षटक फेकलं होतं. मात्र आता जर का आपण पाहायला घेतो या मॅचमध्ये दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना बादल चौधरी या गोलंदाजावरती प्रगतीपथावरती खोला टाकला होता. समोर ड्राईव्ह केला जातो. ऑन द कार्पेट बिशप मध्ये एक सिंगल मिळाले. दुसऱ्यासाठी प्रयत्न केले जातात. 2 धावा देखील सहजरित्या कंप्लीट. गुड रनिंग विथ द विकेट दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळत्या आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे वाटचाल करत्या 13 वरती जाऊन पोहोचला. चांगली फलंदाजी करावी लागेल टीम वाघाची वाडी संघाला संधी मिळाल्या. पुन्हा एकदा सूरज वाघ यांचे इथे शुभ आगमन झालंय. त्यांचा विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावरती या परिसरामधील एक गोड आवाज म्हणून सातत्यानं पण जरूर पाहतो. आणि त्यानंतर प्रकाशजी भगत छोटी करंबेली या गावाचे एक उत्कृष्ट समालोचक आमचे परम मित्र प्रकाश भगत आपण देखील या मंचावरती आपले स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. मॅचकडे जाऊया. गोलंदाज बादल तयार आहे. समोर राजू हो क्लास पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. कबरला चेंडू रिलीज केला. एक सिंगल मिळाले. दुसरीसाठी प्रयत्न केले जात आहेत. इथून मात्र बुधाची चौधरीने नाकारलाय राजूला. राजू आणि बुधाची आवडती दोन्ही संघावरती दोन्ही फलंदाजावरती संपूर्ण अशा निर्भयात असणाऱ्या
इथून चांगली फलंदाजी केली, सिंगल डब्बाला प्राधान्य दिलं तरी देखील संघ वाघाचवाडी संघाच्या बाजूने हा सामना पाहायला मिळेल. त्यामध्ये शंका नाही, मात्र गोलंदाजांना आता कुठेतरी कमबॅक करावा लागेल. मोठे फटके येत नाही या स्वप्नील. सिंगल डब्बाला प्राधान्य दिला जातो. वाघाचवाडी संघाला देखील माहिती आहे महत्वाची विकेट इथून प्राप्त केली होती पहिल्या षटकामध्ये गोलंदाज अक्षयनं, आणि त्यानंतर संपूर्ण जबाबदाऱ्या या दोन फलंदाजावरती पाहायला मिळतात. यावेळीचा चेंडू बुधाजी फुलरलेनचा बॉल होता, समोर ड्राईव्ह केला जातो. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे, दुसरे साठी निघाले, तू मैं पाहावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. विकेट सॅक्रिफाईस केली जात्या. वन मोर विकेट डाऊन. इथून दुसरा धक्का ती मोरिया वाघाचवाडी संघाला. फलंदाज राजू बॅक टू द डगआउट. फेअर डिलिव्हरी. फुल्लर लेनचा बॉल होता, आघात करायचा होता बुधाजीला. समोर ड्राईव्ह केला होता, जिथे क्षेत्ररक्षक अप्रतिम आपल्याला पाहायला मिळालं होतं. फेकी अचूक आली होती आणि तिथून मात्र दुसरा धक्का लागला जातो. ती वाघाची पाडी संघाला बाद होतो. राजू वाघ दुसरा धक्का. 15 वरती 2 विकेट. या षटकातील उर्वरित जर पाहिला तर 4 चेंडूंचा खेळ संपला. आतापर्यंत 6 धावा खर्च केला, तर 1 विकेट बादलच्या नाबावरती. हो, बाटची कडा. वन मोर विकेट डाऊन. क्या बाद आहे. जसं तसं प्रत्युत्तर दिलं जातं. यावेळी परतावा लागेल. बुधाजी चौधरी बॅक टू द डगआउट. बरीचशी चर्चा सोशल मीडियावरती आपण ऐकली होती, आणि आज खऱ्या अर्थानं आयोजकांना पाहिलेलं स्वप्न सत्यात उतरत असताना आपल्याला पाहायला मिळतं. ज्यासाठी केला होता 88 दिस बाबा घोडा. आज शेवटची रात्र, 5वी रात्र या स्पर्धेची. अगदी 4 मार्च ते 8 मार्च पर्यंत ही स्पर्धा आपण पाहतोय. आज अंतिम रात्र या स्पर्धेची. मेगा फायनल आहे या स्पर्धेची आज आपल्याला पाहायला मिळेल. टॉप 4-5 मध्ये देखील 4 संघ दाखल झालेत. रात्री आपण जरूर पाहिला होता, कोमल टेकडी संघानं टॉप 5 मध्ये प्रवेश केलाय. फार चांगला सामना त्यांचा देखील खेळ राहिला होता. आजच्या रात्रीमध्ये देखील 10 संघ एकमेकांच्या विरोधामध्ये खेळत असताना पाहायला मिळतील. मात्र 10 संघामधील एक संघ आपल्याला पाहायला मिळेल शेवटच्या क्षणी टॉप 5 मध्ये दाखल होईल. षटकातील शेवटचा चेंडू. मॅचकडे जाऊया. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालाय, राजा चौधरी हा फलंदाज मैदानावरती पाहतो, आणि सोबतीला प्रदीप वाघ ही जोड साखली मैदानावरती. शेवटचा बॉल होता, ड्राईव्ह करायचा होता, गुडलिन स्पॉटवरती चेंडू आदळला जातो, आपटी चेंडू खाली राहिला जातो, आणि स्टँडच्या मागे विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावला जातो. 15 वरती 3 विकेट. षटक क्रमांक 2 संपला. पंधरा धावा बनल्यात. 12 चेंडू
आणि 22चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. आता सामना लांबडा होत चाललाय वाघाची संघाच्या बाजूनं. त्या षटकामध्ये कमबॅक राहिलं बादलचं, ज्यानं दुसरं षटक हाताळलं आणि त्या षटकामध्ये तब्बल 2 विकेट त्यानं संपन्न केल्या. महत्वाच्या विकेट बुधाजीला परतावलं आणि त्यानंतर राजीव वाघला देखील परतावा लागला होता. नवीन फलंदाज इन ऍक्शन मध्ये तिथे प्रदीप वाघ आणि सोबतीला राजा चौधरी. जे काय करायचं ते आता या 2 फलंदाजांना करावं लागेल. 12 मध्ये 22 बनवायच्या, त्या 12 मध्ये 22 वाचवल्या जातील का बनल्या जातील ते वाघाचीवाडी संघाच्या बाजूनं हे पाहणं तितकाच महत्वाचा. मॅचकडे जाऊया. गोलंदाजी ट्रॅकवरती आलाय. त्या गोलंदाजी इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. जीवन चौधरी हा गोलंदाज आलाय गोलंदाजी मार्कवरती. सांघिक कोट्यातील 3रं आणि वैयक्तिक कोट्यामधील पहिलं षटक पंचांच्या डावीकडनं फेकण्यासाठी तयार आहे. ऑन स्ट्राईक प्रदीप वाघला पण बाधा. नुकताच स्पर्धा आपण पाहिली होती गाडेश्वरच्या मैदानावरती ताडपट्टीची जी स्पर्धा पाहिली होती त्या स्पर्धेमध्ये तब्बलला अर्धशतकी केली त्याच्या नाबाबती राहिली होती. मात्र या मॅच मध्ये त्याला चांगला खेळ करायचा. संघ अडचणीमध्ये सापडला जातो आणि तर मात्र पहिला चेंडू पेस करत असताना एक्स्ट्रा कव्हरला खेळले गेले होत्या. शतरक्षक थोडंसं फंबल झाले आणि सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला. 2 धाबा आल्यात. 2 धाबीच्या मदतीने संघ पुढे वाटचाल करतोय. 17 वरती पोहोचला जातो. 11 मध्ये 20चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न करावे लागतील असं म्हटलं जात ना. लहरों से डरकर नौका पार नाही होत्या, कोशिश करणे वालों की कभी हार नाही होत्या. इथून मात्र चेंडू सोडून दिला जातोय. पंच आमच्याकडे वळतायत. बबन पारदी सरांना आज ऑफिशियलच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय आणि इथून मात्र वाईट चेंडूची सांगता पाहायला मिळते. एक धाव मिळाले जाईल एक्स्ट्राच्या वतीनं. संघाची धावसंख्या 18 वरती पोहोचली जाते. 11 चेंडू 19 धावांची गरज आहे. सामना दोन्ही संघाच्या बाजूनं 50-50 बॅलन्स आहे. फुलर लेनचा बॉल समोर ड्राईव्ह केला जातो. ऑल ऑन द कार्पेट बादलला तिकडे आपण पाहतोय. दुसरीसाठी निघालेत फिके असू का पण कलेक्ट चांगलं करता आला नाही. गुड रनिंग बिट इन द विकेट. राजाला तिकडे आपण पाहिलं होतं डेंजर झोन मध्ये. कदाचित गोलंदाजाने चेंडू चांगला कलेक्ट केला असता तर मग इथून डेंजर झोन मध्ये राजाला परतावा लागला असता. ते चित्र पाहायला मिळालं नाही. या वेगानं 2 धाबा कन्वर्ट केल्यात आणि 2 धाबीच्या मदतीने संघ पुढे वाटचाल करतोय. 20 रन ऑन स्कोरबोर्ड लॉस ऑफ 3 विकेट. 20 वरती पोहोचला. उत्तरार्धामध्ये टीम वाघाची वाडी संघ ज्यामध्ये 3 फलंदाज बाद झालेत. प्रकाशवीर लवकर बाद झाला होता आणि त्याचनंतर बुधाजीनी राजू हे दोघं देखील लवकर बाद झाले होते. आणि त्याचनंतर इन ऍक्शन मध्ये मैदानावरती आपण पाहतोय 4थ्या आणि 5व्या क्रमांकावरती प्रदीप वाघ आणि राजा चौधरी ही जोड साखळी सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 20 धाबा बनल्यात. अवेली आडव्या बाटने खेळायचा होता. पहा मैदानाच्या आतमध्ये काय घडलं जातं. खराब क्षेत्ररक्षक एक धाव तर मिळाली जात्या. ज्या ठिकाणी विकेट संपन्न होत होत्या मात्र इष्टांच्या मागे विकेट किपरच्या माध्यमातून जो काही संपाय सकतायत की ललेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळाली जात्या. एका धाबीच्या मदतीने संघ पुढे वाटचाल करतोय. धावफलकेवरती जाम पोहोचला. 21 या आकड्यावरती जसे जसे डॉट चेंडू फेकले जातील तसा तसा प्रेशर टीम वाघाची वाडी संघावरती पाहायला मिळेल. जीवनचा याबेचा चेंडू समोर ड्राईव्ह करायचा होता. गलीमध्ये काय बाधा. जबरदस्त बॅकअप राहिलं जातं. 3 क्षेत्ररक्षक तब्बल बॅकअप साठी आपण पाहिलं होता. लॉंग स्टॉपला एक होता. मिड ऑन मध्ये एक आला होता आणि जर्सी क्रमांक 45 या क्षेत्ररक्षकाला चकवा देत चेंडू अगदी गलीमधून ट्रॅव्हल होत होता. मात्र अनंताचं लाजवाब बॅकअप राहिलं आणि इथून मात्र फक्त मिळालं एक सिंगल. 22 बनला धावफलकेवरती. हाफ ट्रॅकर होता. वेग भरपूर पाहायला मिळतोय. गतीमध्ये परिवर्तन आणि फलंदाजांना बीट केला जात आहे. एस्ट्यांच्या मागे विकेट किपरच्या दस्तानामध्ये चेंडू विसावला जातोय. डॉट बॉलची सांगता निर्धाव चेंडू फेकले जात आहेत गोलंदाजाच्या माध्यमातून. प्रेशर आणि प्रेशर फलंदाजी करत असताना टीम वाघाची वाडी संघावरती पाहायला मिळतोय. अजून एकदा डॉट. ओ क्या बाद आहे. पंच सांगतात की षटक क्रमांक 3 संपलाय आणि 3 षटकानंतर टीम वाघाची वाडी संघ पोहोचलाय 22 वरती 3 विकेट. 6 मध्ये 15चं समीकरण. डीजेला देऊया संधी. टुकुर टुकुर राणी आपल्याला पाहायला मिळेल बीसीसी चिंचवली आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करायला आपण पाहतोय गावदेवी धामणे. चिंचवली संघ आपण जर का आला असाल तर मात्र रिपोर्टिंग साधायची आहे. खऱ्या अर्थाने आयोजकांच्या माध्यमातून सूचना आल्या आणि इथून मात्र हा पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल. ओह क्या बात है. फर्निचर डिस्ट्रॉय. यू मिस अँड डेफिनेटली परफेक्ट यॉर्कर. 6 मध्ये 15 बनवायच्या होत्या आणि पहिल्या चेंडूवरती विकेट संपन्न केल्या. गोलंदाज प्रकाशच्या नावावरती राहिले जाते सफलता.
पंछी बनूं उड़ती फिरूं मस्त अधिक स्पर्धा भरवण्याचा मान खऱ्या अर्थानं ज्यांना मिळाला आज खऱ्या अर्थानं त्यांची उपस्थिती आपण पाहतोय. तब्बल 3 बाईक्स त्यांनी स्पर्धा भरवल्या आणि आज खऱ्या अर्थानं त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. धामणी गावातील एक दमदार व्यक्तिमत्व आपण पाहतोय आदरणीय रामदासजी खंडवे या साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. अतिथी मान्यवरांना विनंती करेन की या व्यासपीठावरती आपलं देखील जे वाघोबा व ग्रामस्थ मंडळ तामसई या चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. खऱ्या अर्थानं आपण जर का पाहिलं गेला जे गावदेवी धामणी टीमच्या एक दमदार पॅकर म्हणून त्यांच्याकडे सातत्यानं पाहिले जाते आणि आज देखील त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. अतिथी मान्यवर रामदासजी खंडवे या साहेबांना विनंती करेन की या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. थँक्यू सो मच. 5 मध्ये आता बनवायच्या 16 बेल मिस्टर आमिक फटका फसला हवेमध्ये गॅप मोठा पण 2 शतरक्षक आले होत्या. जेल सोडल्यानंतर अगदी जर का पाहायला घेतो 100% देण्याचा प्रयत्न केला जातोय. मैदानाच्या आतमध्ये तिसरे साठी निघालेत आणि 3 धावा देखील कंप्लीट केल्यात. गुड रनिंग बिट द विकेट. ज्या ठिकाणी चान्स बनला होता जेलचा तो जेल सोडल्यानंतर अगदी 3 धावा बेगाने कन्वर्ट केल्यात. 3 धाबेच्या मदतीने संघाची टोटल बनले गेले धावफलकेवरती 25 धाबा धावफलकेवरती पाहायला मिळतात. 37 धावेचा टार्गेट सेट केला गेला होता मात्र तो चेस करत असताना निम्मा संघ गारद झाला. त्यामध्ये संघाचे प्रमुख 4 फलंदाज बाद झालेत. 25 वरती संघ पोहोचला गेला. 37 बनवायच्या होत्या. अजूनही जर पाहायला गेलं तर 12 धाब्यांची गरज आहे. चेंडूंचा खेळ बॅलन्स असेल 4 आणि विजयाकरिता 12 धाब्यांची गरज आहे. 2 षटकार ठोकावा लागतील. 12 धाबा बनवायच्या असतील तर मग आक्रमणाशिवाय पर्याय नाही. या सिंगल डबलला प्राधान्य द्यावं लागतील. मैदानाच्या आतमध्ये प्रकाश तयार. यावेळी पाहावं लागेल मैदानावरती काय घडलं जात आहे. चेंडू सोडून देण्याचा प्रयत्न केला जातो पण यावेळी पॅडवरती चेंडू आदळला जातोय. पंच सांगतायत की हा चेंडू इथून निर्धाव जातो. एस फलंदाज बाद असेल. ओके फलंदाज बाद असेल मग स्टॅनवरती फलंदाजांना पकडल्याने एल्बीपोरच्या विकेट मध्ये आपला जावं लागेल. परतावा लागेल. फलंदाज प्रदीप वाघला. धक्का क्रमांक 5 टीम मोर्या टीम वाघाची वाडीला. मुझे तुमसे है इतनी बॅटर मैदानाच्या आतमध्ये राकेश दाखल होता. 3 मध्ये 12 बनवायच्यात. 2 मोठे फटके मॅच मध्ये शिरकाव करू शकतील टीम वाघाची बाडी. राकेश वरती विश्वास दाखवलाय. राकेशला मैदानाच्या आतमध्ये दाखल केला. संघाच्या संगणकांना राकेश वरती विश्वास दाखवला मात्र विश्वास जोपासायचा असेल तर मग राकेशला इथून हवाई करावे लागतील. हा चेंडू भरपूर महत्वाचा असेल. स्वप्नील 3 मध्ये 12 बनवायच्यात. या चेंडूवरती एखाद मोठा फटकाला तर 2 मध्ये 6 बनवावा लागतील. मात्र इथून चित्र कुठल्या प्रकारे घडलं जाईल मैदानाच्या आतमध्ये याकडे प्रेक्षक वर्गाच्या नजरा जरूर लागल्या गेल्यात. लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा अगदी आपण पाहतोय. प्रेक्षक वर्ग पाहतात. आपलं स्वागत आहे मॅच मध्ये आणि खऱ्या अर्थानं इथपर्यंत खऱ्या अर्थाने स्पर्धा पाहण्यासाठी प्रेक्षक वर्ग आलेत. आपल्या देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनष्यपूर्वक सरसे स्वागत. प्रकाश या गोलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये ऍक्शन मध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतो. 3 मध्ये 12चं समीकरण मात्र इथून पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज. फटका पसला जातोय मिडॉन मध्ये हवेमध्ये. शतरक्षक डाऊन द कॅच. 1 मोर विकेट. लगातारचा दुसरा झटका दिला. वाघाची पाडी संघाला फलंदाज राकेश वाघ बॅक टू द डगआउट. गुलशन भी अब तो
2 मध्ये 12 बनवल्या तर हा इतिहास रचला जाईल. समोर फलंदाज डावखुरी हाताचा विजयला आपण पाहतोय. नाव ज्याप्रमाणे विजया, जर का आपल्या टीमला विजय खेचून दिला तर आज संपूर्ण रात्रीभर या नावाची चर्चा राहील. जर का 2 मध्ये 12 खर्च केल्या हेतून टीमला तर आज संपूर्ण रात्रीभर झोप लागणार नाही. ज्या रीतीने सामना आपण पाहतोय खऱ्या अर्थानं 37 धावा डिफेन्स करत असताना जबरदस्त गोलंदाजी राहिल्या आणि इथून मात्र अतिशय सुंदर चेंडू रिलीज केला ऑन द कार्पेटना. डबल सिंगल फारसा फरक मात्र पडणार नाही. मात्र 2 धावा कंप्लीट झाल्यात. इथून एखादा चमत्कार जर का गोलंदाजानं खराब गोलंदाजी दाखवल्या तर मॅचमध्ये रंग भरले जातील, अन्यथा सामना एकतर्फी, यात मात्र काही शंका नाही. आपण पाहिलं एक चेंडू तब्बल 10 धावसंख्येची गरज. मोरिया वाघाची टीमचं चुकलं कुठं, ज्या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये जर का चांगली धावसंख्या बनवली असते आणि त्याच नंतर आपण पाहिलं गेलं कमबॅक फार चांगलं राहिलं गोलंदाजी टीमचा आणि तिथून मात्र वर्चस्व अवघ्या 37 धावा डिफेन्स करत हा सामना जिंकलाय. आजच्या रात्रीतील पहिला विजय संपादित करत असताना हिंदुडणे संघ आपण पाहतोय. अभिनंदन, हार्ड लक. मोरिया वाघाची संघ आपण देखील फार चांगला खेळ दाखवला, मात्र तुमचं देखील गोडसं कौतुक. तसेच आपण जर का